आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवलीतील वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षली चौधरी, नगरसेविका अनघा देवळेकर आणि इतर अधिकारी पदाधिकारी यांनी वालधुनी नदी परिसराची पाहणी केली। वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। नदी स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि परिसराचा विकास यावर यावेळी चर्चा करण्यात आली। या पाहणी दरम्यान नदीची परिस्थिती, सद्यस्थिती, अतिक्रमणे आणि प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांचा आढावा घेण्यात आला। नदीची स्वच्छता, सांडपाणी रोखणे, अतिक्रमण हटवणे आणि नदी किनारा विकसित करण्यासाठी एक सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले। नदीचा स्वच्छ आणि अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा झाली। नदीच्या पाहणीनंतर आयुक्त आणि महापौरांनी कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या सॅटिस प्रकल्पालाही भेट दिली। दररोज होणारी वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे आणि प्रवाशांना होणारा त्रास यांचा आढावा घेण्यात आला। दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पादचाऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। सकाळी जेव्हा मी वालधुनी नदीचा पाणी दौरा केला त्यावेळेस सन्माननीय आयुक्त, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही जेव्हा हा दौरा केला तर वालधुनी नदीचा आम्ही दौरा केला तेव्हा ते साफसफाईची मागणी होती। उत्तेकर साहेब काल आले होते तर तेही बोलले की आम्हाला फक्त वालधुनी नदीचं तुम्ही क्लिनिंग करून द्या। तर आपण त्यासाठी आमचे चालू आहे प्रयत्न की आपण ती लवकरात लवकर क्लिनिंग करण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यासाठी जेव्हा लास्ट टाइम खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जेव्हा आले होते, मीटिंग होती, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यावेळेस देवळकर मॅडमने विषय घेतला होता की आमची वालधुनी नदीचा विषय आहे तो आमचा लवकर मार्गी लावावा। तर खासदार साहेब बोलले की त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी ती लवकरच शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर आज मी सॅटिसचा प्रकल्पासाठी मी पाहणी दौरा केला, त्यावेळेस सर्व तिथले नगरसेवक होते, जसे पेनकर साहेब, किंवा मॅडम, जतीन साहेब, हे सगळेजण असताना आणि मोरे साहेब होते, त्यावेळेस त्यांचं असं होतं की मॅडम सॅटिसचा प्रकल्पाची तुम्ही पाहणी दौरा करा। तर अशी पाहणी दौरा केला, तिथे बरेच आम्हाला असे विषय आढळले की ट्रॅफिकची समस्या आहे, फेरीवाल्यांचा विषय आहे, फुटपाथचा विषय आहे। तर त्यावरती कमिशनर साहेबांशी मी त्यांना बोलले की तुम्ही हे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, फेरीवाला झोन तयार तुम्ही करा। त्यानंतर हा जो ट्रॅफिकचा विषय आहे, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही बोलवून घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही याचं काय नियोजन करता हे मला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा। तर ते देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्प सरांनी जसं सांगितलं की जुलै महिन्यात आपण हा प्रकल्प चालू करतो आहे। पहिला फेज आपण चालू करणार आहे, त्याच्यानंतर सेकंड फेजला थोडा वेळ जाणार आहे, त्यानंतर हा फेज चालू होणार आहे। परिसरामध्ये शौचालयाचा इश्यू आहे, ते आपण पाहणी केली। हो, काय समस्या आहे त्या ठिकाणी जेव्हा पेनकर साहेब बोलले की महिलांसाठी जो आहे तो उल म्हणून आहे, पण त्या ज्या आपल्या ग्रामीण परिसरातल्या ज्या महिला आहेत जसे की स्टेशन परिसर जवळ असल्यामुळे त्यांना ते समजत नाही, ते पावडर म्हणून ह्या नावाने आहे, पण तिथे जर आपण शौचालय हे नाव केलं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो। आणि त्यानंतर राहिला पुरुषांचा विषय, तर त्यासाठीही कमिशनर साहेब बोलले की आपण या ठिकाणी पुरुषांसाठी आपण शौचालय चालू करूया। आज आपण माननीय महापौर मॅडम, त्याचबरोबर लोकल नगरसेविका देवळकर मॅडम, त्याचबरोबर सर्व आमचे अधिकारी, विशेष करून वालधुनी नदी पुनर्जीवित कसे करता येईल याकरिता पाहणी करायला आलो। त्याकरिता या ठिकाणची जी समिती आहे आणि उत्तेकर साहेब त्यांनी काल निवेदन दिला होता, त्यामुळे महापौर मॅडम आणि मी या ठिकाणी आलेलो आहोत। नदी पुनर्जीवित कसे करता येईल त्याच्यावर सखोल चर्चा या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये नदीला डिसिल्टेशन म्हणजे त्याचे गाळ काढून त्याचे रुंदीकरण पण करता येऊ शकेल, त्याचबरोबर तिथे कचरा कोणी टाकू नये, मग त्या प्रकारची साफसफाई आणि ट्री प्लांटेशन, वृक्षारोपण करून नदी पुनर्जीवित कसे करता येईल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली। त्याकरिता प्रशासनामार्फत डीपीआर तयार करण्यात येईल आणि त्याचबरोबर काही प्रमाणात काही काम आपण लगेच सुरू करू शकतो, यावरही प्रशासन सकारात्मक रीतीने काम करेल। एवढंच नाही तर प्रदूषण एक महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आणि वालधुनी नदी 3-4 क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे आम्ही जे इतर महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, त्यांच्या बरोबरही आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो। विशेष करून महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डलाही आम्ही संपर्क साधून त्यांनाही विनंती करू की जेवढे उद्योजकांचे आणि उद्योगांचे प्रदूषण या ठिकाणी होत आहे तर त्यालाही थांबण्याकरिता त्यांनी मदत करावी आणि एक चांगला डीपीआर बनवून मान्य लोकप्रतिनिधी असतील,
माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांच्या मदतीने आपण पुनर्जीवित करण्याचे काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया.